डाउनलोड केली, काही पाठवतात, तुम्हाला आवडेल असं काही पाठवू शकतात ते, किंवा एखादा योजना पाठवू शकतात. ती एपीके फाईल चुकूनही डाउनलोड केली की तुमच्या अँड्रॉइडचा पूर्ण कंट्रोल कंप्लीट 100% त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यावर ते काही त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने संदेश पाठवून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये जवळपास 43 कोटी रुपयाची आर्थिक फसवणूक ही लोकांची झाली. यामध्ये आपण गुन्हा नोंदवला आणि 6 आरोपींना झारखंड आणि बिहारमधून आपण त्या ठिकाणी पकडून आणलं. जवळपास 11 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप असं आपण त्यास, आणि त्या एकूण त्याच्यामध्ये 8609 पीडितांचे मोबाईल नंबर मिळाले. म्हणजे 8609 पीडितांचं सगळं त्यांच्याकडे होतं. त्यांचं बँक खातं, एटीएम क्रमांक, पिन नंबर, सीव्हीव्ही नंबर, यूपीआय आयडी सगळं त्यांनी फोनवरनं हस्तगत केलं होतं. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की काही आपल्याला आलं तर ते डाउनलोड करायची इच्छा झाली तरी ते खरं आहे की खोटं आहे पाहिल्याशिवाय डाउनलोड करू नका. अनोळखी नंबरवरनं आलेलं काही डाउनलोड करू नका. अख्खा अँड्रॉइड फोन हा त्या ठिकाणी हॅक करता येतो. अशा प्रकारच्या एपीके फाईल्स तयार झालेल्या आहेत. नाही असं नाही आहे, त्याच्यातही आता काही नवीन हे येत आहेत, काय म्हणतात, हा अँटीव्हायरस काही येत आहेत किंवा काही येत आहेत, ते जर करून टाका. साताऱ्यात सगळं आलबेल आहे. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आहोत. कोणी कोणाला मारलेलं नाही. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत या संदर्भात हे तर मी सांगितलंय. अध्यक्ष महोदय, आता आपण पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय. आपण आता तपास सारथी नावाचं एक टूल तयार केलाय आणि हा तपास सारथी जो टूल आहे हा CCTNS सोबत पूर्णपणे आपण इंटिग्रेट केलाय. याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे गुन्हा घडल्यापासून चार्जशीट पर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटाइज पद्धतीनं AIचा उपयोग करून करेक्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करता येतात. आपल्याला माहिती आहे अनेक वेळा केवळ टेक्निकल चुकांमुळे या ठिकाणी आरोपी सुटतात. त्यामुळे या तपास सारथीमध्ये स्पीच टू टेक्स्ट आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतलं जे आहे त्याचं मराठीत भाषांतर करण्याची सोय आहे. प्रत्येक FIR ची जी काही तपास सूची आहे, पाथ ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते तयार करून देतं. त्यासोबत पंचनामे, फोटो, व्हिडिओ हे सगळं ते अपलोड करून देतं. म्हणजे पंचनामे आणि फोटो व्हिडिओ अपलोड केले तर ते ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिक तयार होतात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने हे पुरावे त्या ठिकाणी अपलोड केले जातात. त्यामुळे एकूणच देशामधलं पहिलं कंप्लीट AI असिस्टेड अशा पद्धतीचे तपास सारथी आपण केलाय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता नरसापूरच्या घटनेतही आपण AIचा उपयोग करून ज्यावेळी जी काही चेन आहे ती तयार करून दिली तर त्या निर्णयामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन आहे. हे त्या जज साहेबांनी केलेलं आहे की अतिशय करेक्ट चेन ऑफ इव्हेंट्स त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली. ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री
माननीय अजितदादा पवार